हास. हे व्याकरण, हे क्वेश्चन टॅग काहीच लक्षात राहत नाही. तुम्हाला पण असं वाटते की व्याकरण म्हणजे एक मोठं कोड आहे? मग आज हे कोड एक इंग्लिश गुरु सोडवणार आहे. अरे गोप्या, थांब, घाबरू नकोस. मी आहे ग्रामर गुरु. तुझा व्याकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आलोय, नाही का? नाही का? म्हणजे ग्रॅमर गुरु, हे क्वेश्चन टॅग जोडणं खूप अवघड आहे. कधी इजंट ही तर कधी इज ही. काय करायचं तेच समजत नाही. अरे वेड्या, हे तर होकारार्थी आणि नकारार्थी बोलण्याचं एक छान नाटक आहे. ऐक, नियम 1. जर तुझं वाक्य होकारार्थी असेल तर तुझा टॅग नेहमी नकारार्थी असतो. ते विरोधी पक्षासारखे आहेत. उदाहरण, शी इज अ गुड टीचर, इजंट शी? You can drive a car, can't you? नियम 2. जर तुझं वाक्य नकारार्थी असेल तर तुझा टॅग नेहमी होकारार्थी असतो. म्हणजे नकारात्मक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद. उदाहरण, ही इजंट क्रेझी, इज ही? They wouldn't lie, would they? सर, जर कर्त्याच्या सब्जेक्टच्या ठिकाणी जर विशेष किंवा सामान्य नाम आले तर कोणते सर्वनाम घ्यावे? वा गोप्या, छान प्रश्न विचारला तू. कर्त्याच्या ठिकाणी नाम आले तर त्याचे सर्वनामच घ्यावे लागते. जर एकवचनी पुरुष असेल तर ही घ्यावी. एकवचनी स्त्री आली तर शी घ्यावी. एकवचनी वस्तू किंवा प्राणी असेल तर इट घ्यावे. व अनेकवचनी नाम असतील किंवा अनेकवचनी नामे असेल तर हे घ्यावे. आणि हो, जर एव्हरीवन एव्हरीबडी करता असेल क्वेश्चन टॅग करताना दे हे सर्वनाम वापरतात. उदाहरण, एव्हरीवन क्लॅप्ड, डिडंट दे? पण गोप्या, जेव्हा वाक्यात इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, कॅन, विल असे सहाय्यक क्रियापद नसेल तेव्हा काय करायचं? काय करायचं? तेव्हा साध्या वर्तमान काळात डू, डज आणि साध्या भूतकाळात डिडचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर करायचा. म्हणजे रवी फिनिश्ड हिज वर्क. फिनिश्ड म्हणजे भूतकाळ, तर डिडंट ही? रवी फिनिशेस हिज वर्क. फिनिशेस म्हणजे वर्तमान काळ, तर डझंट ही? एकदम बरोबर. यू लिव्ह नेक्स्ट डोअर. डोंट यू? आता सर्वात मजेशीर आज्ञार्थी वाक्य. उदाहरण, ओपन द डोअर किंवा डोंट डू इट अगेन. अशा वाक्यांना नेहमी विल यू किंवा वोंट यू क्वेश्चन टॅग जोडायचं. म्हणजे दरवाजा उघड, नाही का? ओबे द एल्डर्स, विल यू? अरे वा गोप्या, तू तर हुशार झालास. आणि शेवटचे 2 खास मित्र. आय एम अ टीचरला आंट आय? आय एम नॉट अ टीचर असेल तर एम आय? लेट्स चे वाक्य असेल तर शॅल बी असा क्वेश्चन टॅग करावा. उदाहरण, लेट्स हॅव डिनरला नेहमी शॅल बी लावायचं. वा, आता क्वेश्चन टॅग म्हणजे फक्त विरुद्ध पक्ष खेळणे आहे. सर, मला क्वेश्चन टॅग पूर्ण जमतो, पण मला एक सांगा, हा वापरायचा कशामुळे? विधानाची सत्यता किंवा खरे खोटेपणा पडताळण्यासाठी क्वेश्चन टॅगचा वापर करतात. उदाहरण, इट इज ट्रू, इजंट इट? मूळ वाक्याच्या आशयाला अधिक बळकटी देण्यासाठी क्वेश्चन टॅग विचारला जातो. ऐकणाऱ्याचा प्रतिसाद. क्वेश्चन टॅगचा वापर मोठ्या प्रमाणात स्पोकन इंग्लिश मध्ये ऐकणारा व्यक्ती काय म्हणतो हे जाणून घेण्यासाठी केला जातो. उदाहरण, वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स, आरंट वी? आपण सगळे बंधू भगिनी आहोत, नाही का? संक्षिप्त प्रश्न. क्वेश्चन टॅग हा विधानानंतर जोडलेला एक संक्षिप्त किंवा लहान प्रश्न. तर मित्रांनो, व्याकरण अवघड नाही, फक्त ते समजून घेण्याची एक वेगळी गोष्ट आहे. तुम्ही पण आता क्वेश्चन टॅगचे हिरो झालात, गोप्यासारखे, नाही का? अजून मजेशीर व्याकरण शिकण्यासाठी मग लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि पुढची गोष्ट चुकवू नका.